हॅलो, नमस्कार. कसे आहेत सर्वजण? मजेत ना? मजेतच राहा. तुमची ताई पण अगदी मजेत आहे. तर आज मी तुमच्यासोबत आहे ना CTM म्हणजे काय ते शेअर करणार आहे आणि मी डेली CTM कसं करते, का करते आणि त्याचे मला काय फायदे होतात हे सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आता बघा, लगनसराई सुरू झालेली आहे आणि आमच्या घरातच लग्न आहे. सो त्याच्यासाठीची ही सगळी तयारी चालू आहे आणि असं काही नाही, लग्न आहे म्हणूनच मी हे सगळं CTM वगैरे किंवा स्किन केअर करत असते. माझं डेली रुटीनमध्ये स्किन केअर हे नेहमीच असतं आणि म्हटलं चला ते तुमच्यासोबत शेअर करूया आणि त्याचा फायदा तुम्हाला शेअर करूया. खूप युजफुल व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला, सगळ्यात आधी आपल्याला फेस आहे ना वॉश करून घ्यायचा आहे. आणि CTM म्हणजे काय तर बघा, CTM मधला जो C असतो तो म्हणजे काय तर त्वचा क्लीन करणं, म्हणजेच काय तर क्लिन्झिंग करणं त्वचेला. आणि ज्या माझ्या पार्लरच्या रिलेटेड लेडीज आहेत त्यांना तर माहितीच असणार आहे. आपल्याला त्यातले काही एवढी माहिती नाही आहे, पण त्यातल्या त्यात जेवढी माहिती आहे तेवढी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता इथे बघा, मी आता आहे ना सेटाफिलचं क्लिन्झर यूज करणार आहे. तर हे क्लिन्झर मी 2 महिने झाले यूज करते चेहऱ्यावरती. मला याचा इफेक्ट इतका छान जाणवला आहे ना की बस. आणि CTM जे आहे ना ते मी सकाळ आणि संध्याकाळी दोन्ही टायमिंगला यूज करत असते. रात्री झोपण्यापूर्वी एकदा CTM करते आणि सकाळी उठल्यानंतर जसा टाईम मिळाला तसं CTM चेहऱ्यावरती करत असते. तर आता इथे सेटाफिलचं मी क्लिन्झर घेतलेलं आहे, थोडंसं घेतलं हातावरती आणि त्यानंतर हातानेच ते अप्लाय करून घेत आहे. सेटाफिलचं क्लिन्झर काय काम करतं तर चेहऱ्यावरती जे काही आपली डस्ट असते, धूळ असते, ती सगळी क्लीन करण्याचं काम करते. शॉर्टकटमध्ये सांगायचं म्हटलं तर चेहरा धुण्याचं काम करतं. चेहरा आपला अगदी स्वच्छ करण्याचं काम करत असतं. तर आता तुम्ही सेटाफिलच्या जागी कोणतंही तुम्ही फेसवॉश यूज करत असाल ना तर त्याने सुद्धा तुमचा चेहरा क्लीन केला ना तरीही चालेल. पण मी मोस्टली तुम्हाला सजेस्ट करेल, कारण की मला पर्सनली सेटाफिलचा खूप अनुभव आला. याने ना चेहरा खूप छान क्लीन होत असतो. त्यामुळे मी तुम्हाला पर्सनली हे सजेस्ट करेल आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईल, तिथून तुम्ही परचेस करू शकता. आणि यामध्ये आणखीन छान छान क्लिन्झर पण आहे, त्यामध्ये ते सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथून जाऊन सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता. तर बघा, आता तुम्हाला सेटाफिल हे चेहऱ्यावर तसंच ठेवायचं असेल तर ठेवू शकता आणि चेहरा वॉश करून पुसून घ्यायचा असेल तर तो पण करू शकता. मी तर नेहमी चेहरा आहे ना वॉश करून घेत असते. कधी कधी फेसवॉशच्या ऐवजी मी सेटाफिलच यूज करते, कारण की खूप बेनिफिट्स देणार आहे. इतकं फ्रेश वाटतं ना याने आणि चेहऱ्यावरची जे फक्त क्लीनच करायचं काम नाही तर डाग वगैरे सुद्धा रिमूव्ह होण्याचं सेटाफिल काम करत असतं. आता सेकंड म्हणजे C झाला. आता टी म्हणजे काय तर टोनर. आता इथे मी आहे ना टोनर कोणतं यूज करते, टोनर मी इथे आयुर हर्बलचं स्किन टोनर यूज करते. ऑलोवेरा फ्लेवरवाला आहे, यामध्ये ऑलोवेरा आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फॉर ऑल स्किन टाईप्स आहे, म्हणजे कोणत्याही स्किनला यूज होईल असं हे टोनर आहे. आणि हे टोनर पण मी गेले 2 महिने झाले यूज करते आहे. सो याचे पण फायदे मला खूप छान जाणवलेले आहेत. आपण जेव्हा मेकअप करतो ना, म्हणजे लग्न समारंभाला कुठे जाण्याआधी जो हेवी मेकअप करतो ना त्याआधी ना टोनर नक्की करा. तुमचा मेकअप आहे ना जशाचा तसा राहणार आहे. टोनर काम तेच करत असतं खूप छान. आणि स्किन आहे ना अशी ग्लासी दिसायला लागते, आपली स्किन चमक मारते जेव्हा आपण टोनर करतो तेव्हा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा क्लिन्झिंग करतो ना, चेहरा क्लीन करतो ना, त्यावेळी आपल्या चेहऱ्यावरचे जे स्पोर्स असतात ते ओपन होतात, छिद्रे ओपन होतात आणि चेहरा त्याने तर क्लीन होतोच. पण जेव्हा छिद्रे ओपन झाले ना त्यामध्ये हे टोनर जाऊन आणखीन आपला चेहरा आहे ना फ्रेश होतो आणि एकदम असा पाण्यासारखा नितळ असा चेहरा आपला दिसायला लागतो. तर आता ते यूज करण्याची पद्धत म्हणजे तुम्ही हातावर घेऊन डायरेक्ट चेहऱ्यावरती अप्लाय करून चेहऱ्याची मसाज करू शकता. पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही एका कॉटनवरती घ्या, तो कॉटन आपल्या चेहऱ्यावरती डॅब करा, मी जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे. आणि छानशी अशी चेहऱ्याची ना मालिश करून घ्या. चेहऱ्यावरती अशी डॅब करा हाताने आणि मस्त अशी मसाज करा, जेणेकरून चेहऱ्याचे नसा असतात ते ओपन होतात. जो रक्तप्रवाह आहे चेहऱ्याचा तो सुद्धा छानपैकी होतो आणि मग आपली स्किन छान अशी ग्लासी आणि एकदम सुंदर अशी आपली स्किन अशी दिसायला लागते. पर्सनली अनुभव आल्यामुळे मी म्हटलं माझ्या ताईंसोबत CTM शेअर करावं. ज्यांना स्किनचे प्रॉब्लेम असतील, डाग असतील, चेहरा फेर दिसत नसेल, चेहरा काळवंटला असेल, त्यांनी महिनाभर ही म्हणजे ट्रिक ते किंवा CTM आहे ना ते करून बघा, खरंच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. तर चला, तिसरी स्टेप म्हणजे आता क्लिन्झिंग झाली, टोनर झालं. M म्हणजे काय तर मॉइश्चरायझर. CTM मधला जो M आहे ना त्याचं म्हणजे मॉइश्चरायझर. इथे मी जॉयचं मॉइश्चरायझर यूज करते आणि सगळे अफोर्डेबल प्रोडक्ट मी यूज करते आणि माझ्या चेहऱ्यावरती जॉयचे प्रोडक्ट आहे ना खरंच सूट होतात. मॉइश्चरायझर, सनस्क्रीन वगैरे पुढे सांगतेच मी तुम्हाला. तर जॉयचे प्रोडक्ट मला सूट होत असतात.
त्यामुळे मी जॉयचं हनी अँड आल्मंडचं ॲडव्हान्स बॉडी लोशन म्हणता येणार आहे किंवा मॉइश्चरायझर म्हणता येणार आहे. हे बॉडी लोशन आहे ना, पण मी हे मॉइश्चरायझर म्हणून सुद्धा यूज करते आणि खरंच खूप इफेक्टिव्ह आहे. कारण याच्यामध्ये आहे ना काय म्हणता सनस्क्रीनचं सुद्धा काम करतं हे आणि डीप नॅरिशमेंट आपल्याला देत असतं. त्यामुळे ना हे जरी बॉडी लोशन असलं तरी मी हे मॉइश्चरायझर म्हणून यूज करते. खरंच खूप बेनिफिट्स देणारं आहे. चेहऱ्याला अप्लाय केल्यानंतर मला याची कोणतेही साईड इफेक्ट जाणवलेले नाही आहे. आता आपण काय म्हणतो बॉडी लोशन आहे तर फक्त बॉडीलाच यूज करायचं का, तर मी तरी सजेस्ट करेल तुम्हाला की तुम्ही चेहऱ्यावरती जरी यूज केलं ना तरी काहीही हरकत नाही. कारण यामध्ये आहेच काय, हनी आणि आल्मंड जे आपल्या स्किनला म्हणजे चांगल्या पद्धतीने बेनिफिट्स देणारं याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स असल्यामुळे ते चेहऱ्याला अप्लाय केलं तरीही चालेल. मॉइश्चरायझर म्हणून तुम्ही जॉयचं हे बॉडी लोशन जे आहे ते यूज करू शकता. तर छान असं चेहऱ्यावरती ते अप्लाय करून घेतलेलं आहे. आणि चौथी स्टेप म्हणजे काय तर CTMS. एस म्हणजे काय तर सनस्क्रीन लोशन. तर बघा आता रिसेंटली उन्हाळा खूप चालू झालेला आहे आणि मी तर सजेस्ट करेल तुम्हाला की उन्हाळ्यातच नाही तर तुम्ही तिन्ही ऋतूंमध्ये ना सनस्क्रीन लोशन आवर्जून चेहऱ्यावरती अप्लाय करत चला. आता मी इथे जॉयचंच आहे ना सनस्क्रीन लोशन यूज करत असते कारण त्याचा जो PA आहे ना SPF तो 20 आहे आणि जास्त हाय रेंजचा मला माझ्या चेहऱ्यावरती सूट होत नाही. मला पिंपल्स वगैरे लगेच येतात. त्यामुळे मी जॉयचं हे सनचं म्हणजे सनस्क्रीन लोशन ही यूज करत असते. याच्यामध्ये काय आहे सनब्लॉक आणि अँटी टॅन लोशन म्हणून हे आपण यूज करू शकतो चेहऱ्यावरती. अगदी अफोर्डेबलच प्रोडक्ट तुमच्यासोबत शेअर करते जेणेकरून आपल्याला जर म्हणजे अफोर्ड नसेल होत तरी पण याची किंमत खूप कमी आहे. सगळ्या प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही तिथे चेकआउट करून ऑफर वगैरे सुद्धा आता सध्या चालू आहे. सो ऑफरमध्ये तुम्हाला हे खूप कमी किमतीमध्ये मिळून जाईल. आणि स्पेशली मी तुम्हाला सांगेल की सनस्क्रीन लोशन हे नक्की यूज करत चला. आपण काय म्हणतो ना की आपण कुठे बाहेर जातोय, कुठे उन्हात जातोय, मग काय गरज आहे सनस्क्रीन लोशनची, तर असं अजिबात नाही आहे. आपण बाहेर जरी जात नसेल तर आपण किचनमध्ये हे रेग्युलर जातच असतो हो की नाही. आणि किचनमध्ये जेव्हा आपण गॅसवरती स्वयंपाक वगैरे करतो तेव्हा तो होणारी ती उष्णता आणि नंतर भाजीची फोडणी कधी कधी आपल्या डायरेक्ट चेहऱ्यावर वगैरे सुद्धा येते. आणि माझ्यासोबत तर होतच असतं बाबा असं की चेहऱ्यावरती डायरेक्ट फोडणी वगैरे सुद्धा येते. त्यामुळे होणारे पिंपल्स आणि काळपटपणा, उन्हाने झालेला काळपटपणा, यामुळे ना याच्यावरती बेस्ट सोल्युशन म्हणजे सनस्क्रीन लोशनच आहे. तर असा विचार अजिबात करू नका माझ्या मैत्रिणींनो की आपण बाहेर जात नाही, आपल्याला काय गरज सनस्क्रीन लोशनची. तर असं नाही आहे, किचनमध्ये काम करतो ना त्यामुळे आपल्याला सनस्क्रीन लोशनची गरज आहे. सो CTM तर सगळ्यांनाच माहितीच असणार आहे, पण CTMS म्हणजे काय हे सगळ्यांना समजलंच असणार आहे. तर बघू शकता तुम्ही छानशी आता रेडी होऊन आलेली आहे आणि अगदी अफोर्डेबल प्रोडक्टमध्ये मी CTM माझा नेहमी करत असते. रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर याचे बेनिफिट्स 2 महिन्यामध्ये मला इतके छान जाणवले म्हणून ते तुमच्यासोबत मी शेअर केले. सो कसा वाटला आजचं माझं शेअरिंग आणि माझं आजचं स्किन केअर रुटीन. आय होप आवडलं असेलच. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.